तसे मी एकूणही 5 पळ्या तेल टाकलेलं आहे. बघा मी लसूण आणि खोबरं आणि कोथिंबीर एवढंच वाटलेलं आहे. दुसरं काय आहे, गरम मसाला आहे असलं काय आहे. फक्त लसूण, कोथिंबीर आणि खोबरं ते वाटून घेतले. अगं मी घेवड्याची शेंगा 1 किलो घेवड्याची शेंगा नीट करून घेतलेले, धुवून घेतलेत, नीट करून धुवून घेतले. हा पावटा काय वाटाणा मिक्स काय जरा पावटा सोलून घेतला आहे. ही वाटाणा सोलून घेतला आहे. यात बी हरभरा मिक्स आहे, तर हरभरा बी वाला आहे यात टाकलेला. असा अर्धा हरभरा आहे, अर्धा पावटा आहे, वाटाणा आहे. आणि हे गाजर, वांग आणि बटाटा या 3 गोष्टी आहेत. मी एवढं मटेरियल मी घालणार आहे. लसूण, खोबरं, परतलं आणि ही 2 बोरं घेतले ते टमाटे आणि फळे खायचा 4 चमचे हे भाजीला घालतो ते मसाला, काळी चटणी बनवले, कांदा लसूण चटणी हे 4 चमचे घेतले मी मसाला. 1.5 चमचा मीठ घेतले. मी आता ह्यात टाकून देते. ते जिरं मोहरी असले काय ते आमटीच्याच कामाचं असतात, असल्या भाजीला नाही चांगला. मी थोडं तेलात भाजून घेते. खोबरं बी काही एकदम बारीक असं नाही वाटलं, जरा जाडसर वाटून घेतले. मी अजून 1 चमचा यात तेल टाकलंय. कॅमेऱ्यातनं क्लिप झाल्या. अजून 1 चमचा टाकलाय. असं एकूण 6 चमचे तेल टाकलंय मी माझ्या पळीनं. आता मी यात घेवडा टाकते. आमच्या इकडं शांगसोला म्हणते त्याला, शांगसोल्याची भाजी. पावटा आहे एवढे घेतलेला. आणि पावटा छान लागते. त्या घेवड्याच्या शेंगामध्ये दाताखाली आला ना, खूप पावटा वाटाणा असं खूप छान लागतो. घेवड्याच्या शेंगापेक्षा पावटा जास्त टाकायचा, खूप छान लागतं. त्यात सगळं मिक्स झाले वाटाणा आणि पावटा ह्याला छान लागतो ह्याला. आता बघा एक गाजर आणि 1 वांग चिरले, गाजर आहे ती बरीच 2-4 चिरले आणि 1 वांग आणि 1 बटाटा खाली आहे टाकते. गाजर आहे ती जास्त. आणि अशा पद्धतीने भाजी बनवतो. शांगसोला म्हणते. शांगसोला भाजी असं म्हणतो, शांगसोलाच म्हणते त्याला.
आमच्याकडे हे सगळे भाज्या मिक्स वेगवेगळा शेंगसोला म्हणून नाव आहे. चक्रातीच्या भाजीला भोगीच्या भाजीला शेंगसोला म्हणते. या बघा या भाजीला खास करून म्हणजे कारळ्याचं कूट ही या भाजीचं खूप महत्त्व. म्हणजे खूप छान लागते. कारळ्याचं कूट असलं काय गरज नाही सुकाची लसूण खोबऱ्याची. तर कारळ्याचं कूट कायम त्या भाजीला लागतं खूप छान. आणि तिळाचं कूट. तर मी कारळ्याचं कूट भाजून मिक्सरला फिरवून बारीक करून घेतले. कारळ नीट करून भाजून फिरवून घेतले मिक्सरला. जवळजवळ 4 चमचे टाकले मी. आता हे तिळाचं कूट आहे ते मी भाजून घेऊन मिक्सरला फिरवून घेतले. तिळाचं कूट ते पण टाकते. 2.5 चमचे टाकले. आता हे शेंगदाण्याचं कूट नाही टाकलं तरी चालतं. आता हे कूट असल्यानंतर काही गरज नाही पण टाकते. आता थोडंसं हे बी 2.5 चमचे शेंगदाण्याचं कूट आहे. म्हणजे पातळ भाजी नाही बनवणार. सुकीच भाजी बनवणार आहे. माझ्या पद्धतीने एकदा बनवून बघा. भरपूर असं कारळ्याचं कूट घालायचं. भरपूर असं पावडर घालायचं. नुसतं माझी आई खूप छान करायची शेंगसोला. मला अजून येत नाही तसा. थोडं थोडं करते. एवढा अर्धी वाटी वाटाणा आणि यात हरभरा पण आहे. वल्ला हरभरा सोललेला. हरभरा जरा थोडाच आहे. दाताखाली ना पावटा हरभरा त्याच्या कारळ्याच्या कुटाची तिळाच्या कुटाची खूप चव छान लागते. जास्त वरती शेंगा घालण्यापेक्षा जास्त पावटा वाटाणं ओला हरभरा पाहिजे. भिजवलेला नाही घालायचा. ते नाही चांगला लागत. ते पोटाला पचत पण नाही. ओलाच भाकर घालायचा. ते भिजवून घातलेला नाही चांगला लागत. आता ह्याला मी गॅस बारीक करते आणि करते. आता मी बाजरीचे पीठ घेतले. भाकरी बनवते बाजरीच्या. घालते. अजून यात पीठ घेणार आहे थोडंसं म्हणून मीठ घालते. 1.5 चमचे मीठ घातले. अजून पीठ घेते. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. बाजरीची भाकरी मीठ घालून तेल लावून खूप छान लागते. पहिली गावाला आता निघाले काय काय हाटीला. पहिली गावाला जायचं झालं की तिळाम भाकरी आणि लाटी वड्या लय दिवस टिकायसाठी घेऊन जायची माणसं जत्रेला आता देवाला. मी तीळ घेतलेत भाकरीला लावायला. हे डिशेस मळून घेते थोडं थोडं पाणी घालून.
चांगलं मळून घ्यायचं. भाकरीचं पीठ जास्त नाही ना मळलं, नुसतं भिजवून केली ना तर भाकरीला अजिबात चव लागत नाही. पटकन पाणी वाटून भिजवून लगेच केली ना नाही चव लागत. त्यासाठी भाकरीचं पीठ ही मळूनच घ्यायचं चांगलं, तर त्या भाकरीला चव उतरते. तर काय लगेच ओलं करता येतं, नाही मळली तर ती भाकरी चांगली लागतच नाही. बाजरीची भाकरी कधी बी पातळ करायची असते, जाड नाही अजिबात होऊन द्यायची. आता मी तीळ लावून घेते. असं तीळ चिटकून घ्यायचं. दाटसर असं तीळ लावून घ्यायचं, थापायची. अशी ओलतून घ्यायची. वरनं पाणी सुकलं तरच ओलताना घालायचं, आधी ओलताना नाही घालायचं. वरचं पाणी सुकेपर्यंत ओलताना घालायचं, नाही तर भाकरी कोणाची जाईल. भाकरी भाकरी कधी बी पूर्ण हलवून घ्यायची, सारखं तिथं नाही चालत. पापड असतं आणि कडक झार पातळ थापायची, एकदम छान लागते खायला. मीठ घातलेली भाकरी, तीळ लावलेली. एकदा करू. काही भाजी बारीक गॅस करून दुसऱ्या गॅसवर ठेवायची शिजायला. आणि त्यात पावटं, वाटाणं, हरभरा अशी जिन्नस होते ना, शेंगदाणं, असे खूप जे निबाराची वस्तू होत्या. म्हणून ना तिला बारीक गॅसवर 15 ते 20 मिनटं शिजवली. 15 ते 20 मिनटं लागली शिजायला. पण मी अशी सुकी भाजी थोडीशी म्हणजे वाळल्यासारखी नाही, थोडीशी वरसर ठेवली आणि अशी बनवली बघा. त्या काही भोगीच्या माझ्या बाजरीच्या भाकरी आणि ही शेंगसोला. आता हे सगळं साईड टाकलं आहे मी. पावटा टाकला आहे, हरभरा टाकला आहे, शेंगदाणा टाकलेत, गाजर टाकले,
बटाटा टाकला आहे, वांगं टाकलं आहे, कुर्ती दाखवली सगळी संपूर्ण. माझा व्हिडिओ जरी आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि हा सण कसा थंडीमध्ये येतो ना, त्यामुळे हे बाजरीच्या भाकरीचा आणि हा शेंगसोलाचा बेत खूपच भारी होतो. कारण काय, तीळ पण पौष्टिक असतात, बाजरी पण पौष्टिक असते, आणि ह्यात पण कारळ्याचं कोट, तिळाचं कोट, शेंगदाण्याचं कोट, खोबरं सगळं मसाला घातलेली भाजी असते. एकदम टेस्टी खायला मिळतं आहे बघा. 2 भाकरी इतक्या अशा पातळ केल्या आहेत अशा एकदम. मग कडक भाकरी आणि भाजी एकदम माझ्यासारखं तुम्ही करून बघा माझ्या पद्धतीनं नक्कीच, आणि खाऊन पण बघा. ह्या बाजरीच्या भाकरीला किती चव आहे तेवढी. खूप चव असते मीठ घातल्यानंतर. मीठ आणि तीळ लावलं का नाही खूप चविष्ट लागते, आणि ह्या शेंगसोल्यावर खरंच चविष्ट लागते एकदम. तर ह्या पद्धतीने एकदा करून बघा. ही व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नक्की. ही माझा व्हिडिओ शेअर पण करा आणि सबस्क्राईब करा आवडला तर. भाकरी तुम्हाला मोडून पण दाखवते बघा, अशी एकदम पातळ आहे, अशी खूप पातळ आहे ह्या अशी. भाजीवर एकदा खाऊन बघा भाकरी. ज्या भागाला करत नसतील, ज्या भागाला करत असतील ते करत असतीलच की आमच्यासारखंच. ज्या भागाला करत नसतील त्या लोकांनी नक्की एकदा करून बघावं, आणि कशी टेस्ट लागते ते मला कमेंटमध्ये सांगा. माझा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.